श्री स्वामी समर्थ. होळी पौर्णिमाची अतिशय महत्त्वाची माहिती. घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्तासे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात, नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी. 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप वाहावे. नैवेद्य दाखवावा. प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते, कष्ट दूर होतात. होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास निघून जातो. 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये. माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे, असे म्हणून होळीत टाकावी. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूत, प्रेत, नजरदोष, कर्णीदोष होत नाही. होळीच्या दिवसापासून रोज दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावेत. मनोकामना पूर्ण होते. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहावेत. व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा लावावा. सर्व देवांची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होते. राहूचा दोष असेल तर 1 नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास, दोष निघून जातो व सर्व अडकलेली कामे होऊ लागतात. जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल, तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा. त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका. ही क्रिया श्रद्धेने करा. दुर्घटना, संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात. विवाह होत नाही. लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सोपारी, 1 हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे. प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला ही करावी. ते रोज रंगपंचमी पर्यंत करावी. लवकरच विवाह योग येईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.